नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रामप्रसाद सुखदेव शिंपी, फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मानसशास्त्र हा विषय इंग्रजी व मराठी माध्यमातून अध्यापन करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 5 भावना इमोशन्स या पाठाची प्रास्ताविक बघितले होतं. यामध्ये भावना या संकल्पनेचा इतिहास, यामध्ये उगम, व्याख्या आणि विविध सिद्धांत तसेच मानसशास्त्रज्ञांनी तयार केलेले भावना संकल्पनेवर आधारित कॅनन बार्ड, शास्टर सिंगर या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले सिद्धांत तसेच भावनिक सुदृढता या संकल्पना आपण बघितल्या होत्या. आज आपण भावनिक गैरवर्तन आणि भावनाचे व्यवस्थापन, ताण व्यवस्थापन हा भाग पीपीटीच्या माध्यमातून बघणार आहोत. भावनिक गैरवर्तन कसे हाताळता येईल यासाठी काही उदाहरणं सांगितलेत. बघा, गैरवर्तनास तुम्ही जबाबदार नाही हे स्वीकारा. भावनिक गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींचे वर्तन योग्य आहे असे समर्थन करू नका. ही समस्या त्यांची आहे, तुमची नाही हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपलं भावनिक गैरवर्तन कशा प्रकारे सुधारता येईल यासाठी काही मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी मांडलेले आहेत. भावनिक गुंतवणूक कमी करा, निश्चित करा. प्रत्येक व्यक्ती हा परिपूर्ण नसतो. त्यामध्ये प्रत्येकामध्ये काही कमी जास्त प्रमाणामध्ये काही मर्यादा असतात. ते मर्यादा कोणत्या आहेत त्या स्वीकारा आणि त्या कशा दूर करता येतील याविषयीची माहिती बघा. गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला खंबीरपणे प्रतिक्रिया देण्याचे ठरवा आणि त्याच्यापासून अंतर ठेवून वागायचे असे ठरवा. थोडक्यात त्यांना दुर्लक्ष करा. गैरवर्तन करणाऱ्या उतावीळपणे प्रतिक्रिया देऊ नका. स्वतःला बरे वाटण्यासाठी वेळ द्या किंवा इतर मार्ग शोधा. व्यावसायिक मदत किंवा सल्ला घ्या. तुम्हाला आधार देऊ शकणारे मित्रमैत्रिणी किंवा शिक्षक किंवा कुटुंबातील सदस्य यांच्याशी बोला. तुम्हाला या समस्येतून बाहेर पडण्यास व्यावसायिक मदत करू शकणाऱ्या तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयात येणारे समुपदेशक यांची भेट घ्या. या ठिकाणी समुपदेशकाचं तसेच मित्रमैत्रिणी, शिक्षक किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींशी जर आपण बोललो तर निश्चितपणे आपलं भावनिक गैरवर्तनाला कमी करता येऊ शकतं. फिरायला जाणे, योग्य आहार घेणे किंवा संगीत ऐकणे यातून चिंतेची लक्षणे कमी होण्यास मदत होतात आणि भावनिक गैरवर्तनातून बाहेर पडण्यासाठी स्वतःची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपण भावनांचे व्यवस्थापन बघूया. इयत्ता 11वी मध्ये आपण भावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना बघितली होती त्या संकल्पनेवर आधारित इथे भावनाचे व्यवस्थापन ही संकल्पना मांडलेली आहे. सुरुवातीला आपण एक केस स्टडी व्यक्ती अभ्यास बघूया. मनन व मानसी ही जुळी भावंडे आहेत, परंतु तरीही ते एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. मनन नेहमी अस्वस्थ राहतो. लहान सहान समस्यांमुळे त्याला वैफल्य जाणवते. तो बऱ्याचदा जोराने ओरडतो व आपल्या आसपासच्या प्रत्येक घटनेचा त्याच्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ प्रदूषण, वाहतूक कोंडी, लांब रांगा, वीज जाणे, अस्वस्थ फुटपाथ, मित्रांची कुजबूज, शिक्षकांचे वर्तन. थोडक्यात दैनंदिन जीवनामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत किंवा ज्या काही दैनंदिन जीवनातील समस्या आहेत त्या समस्येमुळे मनन नेहमी अस्वस्थ राहतो. या उलट मानसी ही खूप शांत व स्थिर चित्त आहे. ती अडथळ्यांमुळे विचलित होत नाही. स्वतःला काय वाटते त्यानुसार ती निर्णय घेते. ती नेहमीच मननपेक्षा जास्त आनंदी राहते. आता या ठिकाणी मनन आणि मानसी या जुळे भावंडांची माहिती सांगितलेली आहे आणि दोघांचे भावभावना व्यक्त करण्यासाठी कशा प्रकारे प्रतिसाद देता हे या ठिकाणी मांडलेलं आहे. बघा, आपल्या भावनांचे व्यवस्थापन कसे करावे हा ज्याच्या त्याचा निवडीचा प्रश्न आहे. आपल्या आसपास पाहिले तर अनेक लोक असे दिसतील ते आपल्या भावना कशा हाताळाव्यात यासाठी संघर्ष करत आहेत. आपणास असेही दिसेल की अनेक व्यक्ती आपल्या भावना उघडपणे व्यक्त करण्यास संकोच करतात. काही व्यक्ती त्यांच्या भावना स्पष्टपणे समजून घेत नाहीत. काही स्वतःला चांगले ओळखतात व आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हे जाणतात. आता या ठिकाणी आपल्याला व्यक्तिभिन्नता दिसून येते. आपल्या जीवनाच्या या पैलूवर नियंत्रण ठेवणे काही लोकांना कठीण वाटते,
भावनांचे व्यवस्थापन आपल्या जीवनात महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे. भावनांचे व्यवस्थापन म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यात बदल करण्याची क्षमता. लिम्बिक सिस्टीम जालमय यंत्रणा हा मेंदूतील भावनिक भाग मेंदूतील सेरेबल कॉर्टेक्सपेक्षा म्हणजेच प्रमस्टिक्स बाह्यांगापेक्षाही म्हणजेच विचार विभागापेक्षाही खूप जुना विभाग आहे. त्यामुळे तो मेंदूचा प्रभावी विभाग आहे. यामध्ये भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या मेंदूमध्ये काही भाग आहेत. त्या भागांवरती जर योग्य नियंत्रण असेल तर व्यक्ती भावनांचे व्यवस्थापन अचूकपणे करू शकतो. हे या ठिकाणी मांडलेलं आहे. यामुळे बऱ्याच वेळा आपल्या भावना आपल्या विचारांवर अधिराज्य गाजवतात. त्यामुळे आपण अतार्किक विचार करायला लागतो किंवा चुकीचे निर्णय घ्यायला प्रवृत्त होतो. परिणामी आपल्याला जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये मोठी उलथापालथ व अपयश पाहावे लागते. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण बघूया. मित्रांची निवड, व्यवसाय, नातेसंबंध इत्यादी बाबतीत असा अनुभव येऊ शकतो. आता या ठिकाणी योग्य निवड नसेल तर आपल्याला वरील प्रसंगानुसार काही मतभिन्नता दिसून येते. या ठिकाणी आपण राग भाव व्यवस्थापनामध्ये राग व्यवस्थापनाला महत्त्व दिलेलं आहे. ते कसं ते आता आपण बघूया. राग म्हणजे काय? नावड किंवा असमाधान व्यक्त करणारी प्राथमिक, नैसर्गिक किंवा मूळ भावना म्हणजे राग होय. जरी बऱ्याचदा अनेकांना ती नकोशी वाटते किंवा अलौकिक वाटत असली तरी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात तिचा अनुभव येतोच. एखादी व्यक्ती, घटना किंवा वस्तू विषयी नकारात्मक भाव व्यक्त करण्याचा राग एक सर्वमान्य मार्ग आहे. जर कोणी आपल्याला त्रास दिला किंवा नाराज केले तर आपल्याला राग येतो. रागाचे कारण कोणतीही घटना आठवा व्यक्ती असू शकते. कोणी आपल्याबरोबर चुकीचे वागले किंवा आपल्याबरोबर काही वाईट घटना घडली जी आपण थांबवू शकलो नाही तर आपल्याला राग येतो. हे साहजिकच आहे. कधी कधी तर रागाचे कारण आणि बळी आपण स्वतःच असतो. सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टीने राग ही संपूर्णपणे नकारात्मक वाईट भावना समजली जाते. मात्र तसे काही नाही. राग ही अशी भावना आहे की जी आपले शारीरिक आणि मानसिक धोक्यांपासून संरक्षण करते. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे जेव्हा व्यक्ती राग व्यक्त करतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून सुद्धा आपल्याला विविध प्रकारे तो व्यक्ती राग व्यक्त करतोय हे सहजपणे दिसू शकतं. आता रागची सर्वसामान्य सूचके सांगितलेली आहे की ज्याद्वारे एखाद्या व्यक्तीला राग आलेला आहे हे आपण सहजपणे ओळखू शकतो. त्याचे 3 सूचके सांगितलेले आहेत. पहिलं भाषिक किंवा शाब्दिक सूचक. यामध्ये अपमान किंवा अवमूल्यन होईल अशा भाषेचा वापर, टीका झाल्याची किंवा ओरडा बसल्याची भावना, अपमानित झाल्याची, फसवणूक झाल्याची, खोटेपणाची भावना, नावे ठेवणे, लज्जास्पद बोलणे, खोटे बोलणे इत्यादी घटक दिसून येतात. थोडक्यात भाषिक घटकावर आधारित सूचके या ठिकाणी मांडलेली आहेत. 2 अभाषिक सूचके, हावभावात्मक सूचके. प्रामुख्याने शारीरिक आणि चेहऱ्यावरील हावभाव ज्यातून अपमानाची भावना उत्पन्न होते, उपेक्षा निर्माण होते, नाकारले जाते, कपाळावरील आठ्या, चेहऱ्यावरील कुत्सित किंवा छद्मी भाव, दुर्लक्ष इत्यादी विविध सूचके दिसून येतात. तसेच तिरस्काराची आणि नकारात्मकाची देहबोली सुद्धा आपल्याला सहजपणे दिसून येते. शारीरिक सूचके प्रामुख्याने अशा कृती ज्यामुळे आपल्याला शारीरिक इजा होईल, आपल्या वैयक्तिक अवकाशात परवानगीशिवाय प्रवेश करणे, शारीरिक हल्ला, ओरबाडणे, लाथ मारणे, ढकलणे, मान गळा पकडणे, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याची भावना, कमकुवतपणा, अपुरेपणा, असमर्थता इत्यादी गोष्टी दिसून येतात. थोडक्यात शारीरिक घटकावर आधारित सूचके या ठिकाणी मांडलेली आहेत. रागाची प्रमुख 3 सूचके या ठिकाणी मांडलेली दिसून येतात. जेव्हा तुमच्या भावनांची जाणीव तुम्हाला होते तेव्हा तुमच्या आयुष्याला योग्य दिशा आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. व्यक्तीला तिच्या रागाची कारणे जर समजली तर ती आपला राग व्यवस्थित हाताळू शकेल. आपल्या रागाची कारणे माहीत असेल तर आपण आपला राग नियंत्रणात ठेवू शकतो.
सेरेबल कॉर्टेक्समध्ये आणि जाणीवपूर्वक व्यवस्थित प्रतिक्रिया देऊन रागापासून होणाऱ्या घातक परिणामांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. आता यासाठी त्यांनी काही घटक सांगितलेले आहेत बघा. आपल्याला नेमका कशाचा राग येतो याचे निरीक्षण आपण अधिक सूचकपणे करू शकतो. आपल्याला कशामुळे राग येतोय हे जर आपल्याला कळालं तर आपण तो राग कमी करण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू शकतो. रागाला योग्य प्रकारे प्रतिक्रिया देण्यासाठी स्वसंवाद कसा वाढवावा जेणेकरून रागामध्ये अनवधानाने होणारे नुकसान टाळता येईल. बऱ्याच वेळा व्यक्ती जेव्हा रागावलेला असतो तेव्हा तो अनवधानाने चुकीचे शब्द बोलतो किंवा ज्या व्यक्तीला काही बोलायचं नसेल तसे सुद्धा तो सहजपणे बोलून जातो आणि नंतर त्याला पश्चातापाची वेळ येते. म्हणून योग्य प्रतिक्रिया देणे यावर भर या ठिकाणी दिलेला आहे. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी 4 गोष्टी मांडलेल्या आहेत: नाराजी, नकारात्मक, चिडचिडपणा, निराशा आणि संताप. या 4 गोष्टींवरती जर आपण नियंत्रण ठेवलं तर आपण सहजपणे आपल्या रागावरती नियंत्रण ठेवू शकतो. रागाच्या अनुभवातील स्वतःच्या प्रतिक्रियांसंदर्भात स्वजबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वनियमन प्रक्रिया उपयुक्त ठरते व अर्थात त्यासाठी आपल्या मेंदूत काय चालले आहे, आपल्याला नेमके काय खटकते आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. आपला विचार आणि भावनांवर सेरेबल कॉर्टेक्सचे नियंत्रण असते. आपण मागील भागामध्ये बघितलं होतं ॲमेग्डाला हा मेंदूतला जो भाग आहे तो विविध भावभावनांवरती नियंत्रण ठेवताना दिसून येतो. रागाचा अनुभव हा पूर्ण वैयक्तिक स्वरूपाचा असल्याने त्यावर नियंत्रण सुद्धा मिळवता येते. रागाचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. रागामुळे आपल्या नकारात्मक भावनांना निचरा उत्तम प्रकारे करता येतो. मात्र रागावणे जेव्हा नेहमीच व सवयीचे होते तेव्हा रागाचा सदुपयोग कमी व दुरुपयोग जास्तच दिसून येतो. म्हणून रागाचे व्यवस्थापन रागासाठी इतरांना किंवा प्रसंगांना जबाबदार धरतात व त्याची ती प्रवृत्ती कमी होऊन त्याच्या भावनांची जबाबदारी त्यांचीच आहे व ती जबाबदारी त्यांनीच घ्यायला हवी याची जाणीव आपल्याला दिसते. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर राग व्यवस्थापन म्हणजे रागाने आपल्या जीवनात जो गोंधळ निर्माण केलेला आहे त्याऐवजी स्वतःच्या विकासासाठी फायद्यासाठी रागाचा वापर करणे शिकणे म्हणजेच राग व्यवस्थापन आहे. असं म्हटलं जातं की वेल ॲडजस्टेड पर्सन नो व्हेन टू वरी अँड व्हेन नॉट टू वरी. जो सुसमाजित व्यक्ती असतो त्याला कधी काळजी करावी आणि कधी काळजी करू नये हे योग्य प्रकारे समजतं. तसंच राग कसा व्यक्त करावा हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे. राग व्यवस्थापनाचे प्रभावी दृष्टिकोन किंवा मार्ग: आपल्या रागाचे व्यवस्थापन करा. दुसऱ्या रागाला कसा प्रभावी प्रतिसाद द्यावा याचे शिक्षण घेणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी कृती सांगितलेली आहे: विचार करा, चिंतन करा, चर्चा करा आणि व्यक्त व्हा. स्टिअरिंग व्हील शिवाय कार चालवण्याची आपण कल्पना केलेली आहे काय? असे केले तर काय होईल? निश्चितपणे आपण अपघातास तोंड देऊ. आता असा विचार करा की तुमचे जीवन एक कार आहे व राग हे स्टिअरिंग आहे. या परिस्थितीत तुम्हाला कसे वाटेल? थोडक्यात निर्माण झालेला जो राग आहे तो राग कमी कसा करता येईल किंवा त्याला योग्य व्यवस्थापन कसं केलं जाईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्या रागाची जबाबदारी घ्या. आपल्या रागाची जबाबदारी घेतल्याने आपण दोरीच्या कठपुतलीऐवजी ड्रायव्हर किंवा नियंत्रक बनतो आणि आपण आपल्या स्वनियंत्रणातून कार्य करू लागतो. तुम्हाला तुमच्या रागाचे मूल्यमापन करण्याची व नियंत्रण करण्याची संधी आहे. आपल्या जन्मजात नैसर्गिक क्षमतांच्या सहाय्याने तर्कशुद्ध विचार करून अचूक निर्णय घेतल्याची संधी आहे. हे जर योग्य प्रकारे केलं तर आपण निश्चितपणे निर्माण झालेला राग कमी करू शकतो. आता या ठिकाणी काही दृष्टिकोन मांडलेले आहेत. या दृष्टिकोनाच्या माध्यमातून आपण आलेला राग नियंत्रणात ठेवू शकतो किंवा त्याचं योग्य व्यवस्थापन करू शकतो. 1. शिथिखलन व अंतर्मनाशी सुसंवाद. या तंत्रामुळे विचार करा स्पष्ट वस्तुनिष्ठ होतात, अवधान सुधारते आणि एकाग्रता वाढते. थोडक्यात रिलॅक्सेशन जर असेल तर आपण साहजिकपणे निर्माण झालेला ताण कमी करू शकतो. जेव्हा तुम्ही रागावलेले असतात तेव्हा तुम्ही चुकीचा निष्कर्ष काढतात व अशा बेफाम अवस्थेतच तुम्ही
चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. म्हणून अशा प्रसंगी शिथिलन करून म्हणजेच एका जागी शांत बसणे, तालबद्ध श्वसन करणे, श्वासावरती नियंत्रण ठेवणे, शांत संगीत ऐकणे, स्वतःला एखाद्या आवडत्या छंदामध्ये गुंतून घेणे किंवा समाजकार्य करणे किंवा इतर कुठली तरी कृती करणे की ज्याद्वारे निर्माण झालेला ताण कमी होऊ शकेल, अशी जर गोष्ट आपण केली तर निश्चितपणे आपण निर्माण झालेला ताण नियंत्रणात ठेवू शकतो. 2. पुनर्मूल्यांकन. स्नायू शिथिलन तंत्रामुळे तुमचे मन एकदा स्थिर झाले की तुम्ही पुन्हा एकदा रागाच्या परिस्थितीचा वस्तुनिष्ठपणे विचार करू शकता. यालाच पुनर्मूल्यांकन असे म्हणतात. म्हणजे मी खरंच रागावलो हे योग्य आहे का चुकीचं आहे याविषयीचं पुनर्मूल्यांकन केलं तर बऱ्याच वेळा निर्माण झालेला राग हा सहजपणे कमी झालेला दिसून येतो. ज्यामध्ये नेमके काय घडते आहे त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होत आहे, तुम्ही काही करायला हवे की नको आणि हवे असल्यास नेमके काय करायला हवे हे आपल्या लक्षात येते व त्यातून निर्माण झालेलं ताण किंवा राग हा सहज कमी झालेला दिसून येतो. आता या ठिकाणी भावनिक तापमापी मांडलेले आहे. हे 4 भागामध्ये दिलेले आहे. बघा, 1 ते 10 या चढत्या क्रमाने भावनिक तापमापीचे वर्णन केलेले आहे. 1 हा हिरव्या रंगाने दाखवलेला आहे. 1, 2, 3 मला खूप छान वाटतं पासून मी संयमी व अविचल आहे. या ठिकाणी व्यक्तीची भावनिक तापमापी ही सुदृढ असलेली दिसून येते. निळा रंग, मी ठीक आहे, हे कठीण असले तरी मी संयम राखला जाईल. या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणामध्ये व्यक्ती भावभावना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. पिवळ्या रंगामध्ये बघूया 6 आणि 7, मला अस्वस्थ बेचैन वाटत आहे, माझं डोकं तापत आहे. आता या ठिकाणापासून जर आपण चढत्या क्रमाने पुढे बघितलं तर व्यक्तीला निर्माण झालेला ताण हा हळूहळू सहन करता येऊ शकत नाही, या दिशेने त्याची वाटचाल झालेली दिसून येते. केशरी रंग, माझं डोकं तापत आहे, मला राग वाढत आहे, माझ्या संतापाचा विस्फोट होतो आहे का काय अशी भावना निर्माण होणे. आणि शेवटची स्टेज लाल रंगाने दाखवलेली आहे, माझ्या संतापाचा विस्फोट होऊन तो नियंत्रणाबाहेर गेला आहे असे वाटणे. या ठिकाणी भावनिक तापमापी ही चढत्या क्रमाने मानसिक आरोग्य सुदृढ असल्यापासून ते कसं बदलत गेलेलं आहे या विषयाचा क्रम दाखवलेला आहे. पुनर्मूल्यांकनाच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. बघा, कोणावर आरोप करण्यापूर्वी तुमच्या भावनांची त्यांच्या परिणामांची तुम्ही जबाबदारी घेणे. म्हणजे एखाद्याला आपण आरोप केला की तुझ्यामुळे मला राग आला आहे की तुझ्यामुळेच माझ्या बाबतीत असे घडते, असं आपण सतत त्या व्यक्तीला बोलण्याच्या आधी खरंच ते घडलेलं आहे की नाही, त्याला कोण कारणीभूत आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या भावना व वर्तनाची नीट ओळख करून घेत असल्यास या टप्प्याने तुम्हाला राग नियंत्रणासाठी उत्तम बळ मिळते. तुम्ही तुमच्या भावना आणि रागाची जबाबदारी घेत आहात याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही इतरांच्या भावना राखण्यासाठी किंवा स्वतःची असलेली किंवा नसलेली चूक मान्य करत आहात. तुम्ही फक्त तुमच्या विचारांची दिशा बदलत आहेत. त्यामुळे तुमच्या नेमक्या कोणत्या गरजा अपूर्ण राहिल्या, तुमचा संताप वाढतोय हे शोधण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जर तुमच्या जिवलग मित्राने तुमच्याशी खोटे बोलून तुम्हाला फसवले तर तुमचा मित्र तुमच्याशी असे का वागला ते योग्य की अयोग्य याचा विचार न करता तुम्ही नाराज निराश होता. आता तुम्हाला जाणीव झालेली असेल की मित्राशी तर्कसंगत व योग्य पद्धतीने कसे संबंध ठेवावेत व परिस्थिती कशी हाताळा. जवळच्या मित्रानेच आपल्याला काही रागवलं असेल किंवा संताप व्यक्त केला असेल त्याचं नक्की कारण काय असू शकतं हे शोधल्यावरती त्याचं पुनर्मूल्यांकन केलं तर आपल्याला त्यातून निश्चितच मार्ग दिसू शकतो. तदनुभूती निर्माण करणे. इतरांचे अनुभव आपण आपले मानून समजून घेतले तर त्यामुळे इतरांच्या चुकीच्या वागण्याचा आपल्याला होणारा त्रास आणि त्याचा होणारा राग बराच नियंत्रणात आणला जातो. उदाहरणार्थ, तुम्ही बिल भरण्यासाठी रांगेत उभा आहात, कोणीतरी मध्येच घुसतो आणि त्याचे बिल भरण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी आपल्याला त्याचा खूप राग येतो. आपण तो असे का वागत असावा याचा आपल्या मागील अनुभवावरून विचार केला आणि तसे आठवले तर आवडता सिनेमा सुटू नये किंवा इतर काही कारणांमुळे व्यक्ती
मध्येच घुसून बिल भरत आहे हे जाणवतं आणि निर्माण झालेला ताण कमी होऊ शकतो. करुणा दाखवणे. प्रत्येक व्यक्ती मनातील भावनिक संघर्षाचा सामना करत असतो. तुम्हाला त्यांच्यावर दया दाखवण्याची गरज नाही, परंतु हे समजून घेतले पाहिजे की तेही मानव आहेत व त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. माणसांकडून चुका होतात व त्यामुळे त्याचं कारण काय असू शकेल हे जाणून घेणे आणि त्याला थोडीशी सहानुभूती दाखवली तर निश्चितच निर्माण झालेला ताण हा कमी होऊ शकतो. याचे एक उदाहरण बघूया. आपल्या फसवणाऱ्या मित्राशी मैत्री तोडण्याचा निश्चय आपण करतो व हे आपल्याला खूप संवेदनशील असते, परंतु आपल्या मित्राविषयी रागाला अधिक तिखट मीठ लावून आपले मैत्रीचे नाते आणखीन खराब करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कोणत्या प्रकारे वर्तन सहन करण्यास तयार आहात व कोणते नाही याबाबत आपल्या सीमारेषा ठरवा. पुढे वास्तववादी तपासणी करा. आपण ज्या परिस्थितीत जात आहोत त्याचा वास्तविकतेने आढावा घेतल्यास आपल्या रागावर नजर ठेवण्यास अधिक चांगल्या स्थितीमध्ये असाल. काय घडले असेल या परिस्थितीचा 360 अंशातून विचार केला तर त्यातून आपल्याला संपूर्ण परिस्थितीचे आकलन होईल, तसेच त्याचे परिणाम लक्षात येतील. निर्णय घेण्यापूर्वी आपण सुरुवातीला अधिक माहिती प्राप्त केली तर त्या आधारावर योग्य निर्णय घेता येतो किंवा कृती करता येते. तिसरा घटक प्रतिसाद, रिस्पॉन्स. आपला राग बदलण्यासाठी प्रेरणा म्हणून वापरा. हा राग आपल्याला काहीतरी सांगत असतो. रागाची ऊर्जा सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी वापरा. हीच वेळ आहे जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलण्याचा व संघर्ष सोडवण्याचा व प्रयत्न केला पाहिजे. या संदर्भात कुटुंबातील एखाद्या विश्वासू व्यक्तीशी, ज्येष्ठ भावंडाशी किंवा मित्राशी बोलणे अथवा चर्चा करणे परिस्थिती हाताळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आपल्याला निर्माण झालेला ताण जर आपण एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलला, त्याच्याशी विचार विनिमय केला तर साहजिकपणे आपल्याला त्यातून योग्य मार्गदर्शन मिळू शकते. समोरच्या व्यक्तीसोबत बोला यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. ज्याच्याविषयी राग आला आहे त्या व्यक्तीशी बोलताना तुम्ही नेहमी शांत, नम्र व आदरयुक्त वागले पाहिजे. संतापासाठी कारणीभूत घटनेविषयी समोरच्या व्यक्तीशी बोलताना चेहऱ्यावर योग्य हावभाव असले पाहिजे. सक्रिय श्रवण म्हणजे समोरच्या व्यक्ती काय बोलतो आहे ते आधी ऐकून घेणे गरजेचे आहे. सक्रिय श्रोता म्हणून आपण इतरांशी अधिक चांगले संवाद साधतो व समस्या प्रभावीपणे सोडवू शकतो. बोलण्यात ठामपणा. तुम्ही तुमच्या भावना उतावीळपणे व्यक्त करतात तेव्हा दुसरी व्यक्तीही तसेच करते. त्यामुळे संवादासाठी योग्य पद्धतीचा वापर व योग्य दृष्टिकोनाचा अवलंब केल्यास सकारात्मक संवाद घडू शकतो व त्यातून अर्थपूर्ण व समाधानकारक परिणाम मिळतात. तुमचा राग पिंजऱ्यात बंद करा. तुमचा राग वाढवण्यापासून स्वतःचा बचाव करा. जेव्हा आपण राग येतो तेव्हा दुसऱ्या व्यक्तीस दुखावण्याची इच्छा तीव्र असते. दुसऱ्याचा राग भडकेल असे वागण्यापेक्षा आपला काम करण्यास प्राधान्य द्या. समोरची व्यक्ती शांत होईपर्यंत तिला बोलू द्या. लक्षात ठेवा, तुम्ही रागवू नका व दुसऱ्याचा अनादर होईल असे वागू नका, कारण असे केल्याने त्या व्यक्तीला तुमच्याविषयीचा राग भविष्यात पुन्हा पुन्हा दिसून येईल व दुसऱ्या व्यक्तीने तुमच्याशी कसे वागावे याविषयी स्पष्ट सीमा निश्चित करणे आवश्यक. मित्रांनो, राग व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे जे सरावाने आत्मसात करता येते. राग या भावनेवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. आपल्याला अभिमान, कर्तृत्वाची जाणीव होईल आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी व आपले स्वप्न, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला बळ मिळेल. लक्षात ठेवा, कौशल्य सरावातून आत्मसात करता येते. आता आपण या संकल्पनेवर आधारित काही स्वाध्याय बघूया. प्रश्न 1. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. टिंबटिंब म्हणजे शारीरिक उत्तेजना, आविर्भावात्मक वर्तन, विचार या सर्वांचे संयोजन होय. या ठिकाणी आपल्याला भावना ही संकल्पना लिहिता येईल. जेम्स लँगच्या मते प्रथम टिंबटिंब निर्माण होते व नंतर आपण भावना अनुभवतो. या ठिकाणी शारीरिक उत्तेजनाला महत्व जेम्स लँग यांनी दिलेलं आहे. शारीरिक उत्तेजनामुळे विशिष्ट भावना निर्माण होते ही संकल्पना जेम्स लँग यांनी सांगितलेली आहे. भावना या इतरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी टिंबटिंब म्हणून वापरल्या जातात. या ठिकाणी शस्त्र हे उत्तर आपल्याला सांगता येईल.
जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस तुमचे शोषण करण्यास परवानगी देतात तेव्हा तुम्ही टिंबटिंब बळी असतात, भावनिक बळी असतात. व्यायामामुळे शरीरात टिंबटिंब स्त्राव वाढून उत्साह निर्माण होतो. एंडोमॉर्फिन. पुढील प्रश्न बघूया. विसंगत शब्द ओळखून त्यातील कारण स्पष्ट करा. आता या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न आला तर सुरुवातीला तुम्हाला कुठला शब्द विसंगत आहे हे ओळखणं आहे. बघा, प्रशंसा, तिरस्कार, स्वीकृती, विश्वास. या ठिकाणी तिरस्कार हा शब्द वेगळा आहे, कारण इतर सर्व घटक हे सकारात्मक संकल्पनेवर आधारित आहे. तिरस्कार हा नकारात्मक घटकावर आधारित आहे. लाथा मारणे, दुर्लक्षित करणे, ढकलणे, ओरडणे. या ठिकाणी दुर्लक्षित करणे हे अभाषिक संकल्पनेवर आहे, तर बाकी सर्व हे भाषिक घटकावर आधारित सूचके दिसून येतात. जोड्या लावा. आता या ठिकाणी अ आणि ब या दोन ठिकाणी घटक दिलेले असतात. परीक्षेमध्ये अ घटकाच्या पुढे योग्य ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. जसं बघा, सुख, प्रतिक्रिया, सकारात्मक भावना, पॉल अर्खमव, मूलभूत भावना. टोटल 6 प्रकारच्या मूलभूत भावना या पॉल अर्खमव यांनी सांगितलेल्या होत्या. राग, ताण व्यवस्थापन, भीती, लढा व पळा प्रतिक्रिया, दुःख, उदासीनता आणि राग व्यवस्थापन, शिथिलीकरण तंत्र. अजून एक प्रश्न बघूया. खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. भावनिक सुदृढतेचे सहज निरीक्षण करता येत नाही हे विधान बरोबर आहे, कारण या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षपणे घटक दिसत नाही किंवा निरीक्षणामध्ये येत नाही, म्हणून हे विधान बरोबर आहे. सकारात्मक भावना व्यक्तीमध्ये उत्साह निर्माण करतात हे सुद्धा विधान बरोबर आहे. स्वतःच्या हिताचा विचार करणे अपराधीपणाचे वाटले पाहिजे. चूक. काही प्रसंगामध्ये स्वतःच्या हिताचा विचार करणे हे योग्यच आहे, म्हणून हे विधान चूक आहे. तर राग ही नकारात्मक मूलभूत भावना आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. टोटल 8 प्रकारच्या मूलभूत भावना रॉबर्ट प्लुटचिक यांनी मांडलेल्या होत्या. त्या संकल्पनेवर आधारित मूलभूत भावना या ठिकाणी राग हा घटक आहे, म्हणून हे विधान बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 5 भावना यामध्ये भावनेचा इतिहास, उगम, अर्थ, व्याख्या, स्वरूप, भावना या संकल्पनेवर आधारित असलेले विविध मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, भावनिक सुदृढता, भावनिक गैरवर्तन आणि राग व्यवस्थापन या प्रकरण क्रमांक 5 वर आधारित घटक बघितलेले आहेत. या ठिकाणी आपला प्रकरण क्रमांक 5 संपले. धन्यवाद.